यावर्षी जवळपास 2800 ते 3000 घोडे खरं म्हणजे सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये दाखल झालेले आहेत. ते आता सर्व रस्त्यामध्ये आहेत. एवढ्या 2 दिवसामध्ये ते सारंगखेड्यामध्ये पोहोचतील आणि यावर्षी वेगवेगळे वैशिष्ट्य असे अश्व सुद्धा यायच्या तयारीत आहेत. सर्वात उंच भारतातला सर्वात उंच भारतीय प्रजातीचा अश्व जो 68-70 इंच आहे तो सुद्धा यावर्षी सारंगखेड्याच्या या चेतक महोत्सवाचं आकर्षण ठरणार आहे. दादा, यात्रा कधीपासून सुरू होते आणि काय स्वरूप राहणार आहे यात्रेचं? यावर्षी चेतक महोत्सव सारंगखेड्याची दत्तप्रभूंची यात्रा ही 14 डिसेंबर पासून सुरू होते आणि आमचा चेतक महोत्सव 14 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत असणार आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे आपण म्हणजे घोड्यांचे अश्वांचे वेगवेगळे स्पर्धांचं इथं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अश्व शो असतील, अश्वनृत्य स्पर्धा असेल, अश्व रेवाल रेस असेल, इक्विस्टेरियन स्पोर्ट्स अश्व क्रीडा स्पर्धा यांचं यावर्षीही आपण आयोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी आम्हाला त्याच्यामध्ये राज्यभरातनं अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. यावर्षी तसाच आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि दरवर्षी चेतक फेस्टिवल मध्ये काहीतरी वेगळं होत असतं. यावर्षी आम्ही आमचा लेआउट प्लॅन थोडा वेगळा केलेला आहे, थोडा सुटसुटीत केलेला आहे. लोकांना जेणेकरून इकडनं तिकडं जाण्यासाठी जे रोडवरनं यावं लागत होतं, आता सर्वांना सर्वीकडे फिरता येईल एवढं सुलभ करून दिलं, रस्ते सुरळीत करून दिले. त्याच्यामुळे कुठलीही गर्दी होणार नाही, कुठेही कोणाला अडचण होणार नाही, महिलांना कुठलाही त्रास होणार नाही याची यावेळेस आम्ही दक्षता घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.